आचार्याची एकूण 162 वचनं याआधी आपली झालेली आहेत. अपर धर्माचे धारण याते विकल्प बोलीजे. विकल्प कशाला म्हणावं किंवा विकल्प कशामुळे होतो या संदर्भातलं विश्लेषण 162व्या वचनामध्ये आपण बघितलेलं आहे. जीव धर्मापासून कसा जातो किंवा दोष कसे संचरतात, कशामुळे कुठल्या दोषामुळे जीव धर्मापासून जाऊ शकतो हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. आजचं वचन आहे 162 क्रमांकाचं 63 क्रमांकाचं. अनिष्ट सेवे तव विकल्प संचरे. म्हणजे विकल्पाचा संचार कशामुळे होतो. मागे सांगितलं की अपर धर्माचे धारण म्हणजे देवतादी धर्माचं जर का धारण केलं, अपेक्षापूर्वक जर का धारण केलं, जीव देवता प्रपंचाला जर का आपण शरण गेलेलो आहे, परमेश्वराला शरण न जाता, तर हा एक प्रकारे जो ज्ञानीय आहे त्या ज्ञानीयासाठी हा एक प्रकारे विकल्पच आहे किंवा विकल्पाची ती चाल आहे. वास्तविक देवतेला शरण जाणे हा जसा तसा विकल्प आहे. मग विकल्पाचा संचारच कशामुळे होतो किंवा विकल्पाकडे जीव ओढल्यास का जातो. म्हणजे देवतेला शरण जातो ज्ञानीया, तर देवतेला शरणच का जातो तो, यासाठी कारण सुद्धा तसं लागतं. म्हणजे असं नाही की बाबा देवतेचं ज्ञान पटलं म्हणून लगेच तो देवतेला शरण जातो, अशातला भाग नाही. काही अशा गोष्टी जीवनामध्ये घडतात की जेणेकरून त्या देवता धर्माचा अंगीकार करावा लागतो. जसं आहे की एखादं कार्य होत नाहीये, मग ते कार्य आपल्या पंथामध्ये होत नसेल, विडे वगैरे ठेवून, खेटी करून, नवस जाप्त्या करून सगळीकडनं थकलो आपण, की मग कुठला तरी तिसरा उपाय आपण शोधतो. तो उपाय आहे देवता धर्माचा. खूप वेळा असं होतं, तब्येत चांगली नाहीये, मग इकडे तिकडे सगळे उपाय झाले, देवदेव झाला आपला, तिकडे गुण नाही आला की मग एखादा कोणतरी अन्य रहाटीचे कोणतरी असतात तांत्रिक मांत्रिक, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो. आणि योगायोग असा असतो की त्यांची माहिती पण आपल्यापर्यंत पोहोचत असते आणि आपल्याला पण इच्छा होते की चला बघू तो उपाय सुद्धा करूया. कुणीतरी येऊन आपल्याला सांगतात, अन्य आपले नातलग म्हणा कोणी, की तुम्ही हा उपाय करा. आपण म्हणतो नाही आम्ही मानवापंथी आहोत, आम्ही तो उपाय करणार नाही. ते म्हणतात अहो तुम्हाला धर्म थोडी सोडायचा तुमचा, फक्त तुम्ही बरे व्हावे म्हणून तुम्ही फक्त तो उपाय करायचा आहे, नंतर तुम्ही तुमचा धर्म सोबतच आहे. आपल्याला पण वाटतं बरोबर बोलतो तो, फक्त तेवढा उपाय करायचा आणि ते पण एवढूशाच आजारापुरतं, नंतर आपण आपलं धर्म काही सोडत नाही आहोत आणि म्हणून तो उपाय आपण काय करतो, स्वीकारतो. तर हे काय झालं, अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार, म्हणजे त्या देवता सामर्थ्याचा किंवा त्या तंत्रमंत्राचा तुम्ही उपयोग घेतला, हा एक काय आहे, विकल्प आहे. आणि मग इथे सांगितलेलं आहे की विकल्पाचा संचार कशामुळे होतो. स्वामींनी सांगितलं की अनिष्ट सेवेत विकल्प संचरे. अनिष्ट सेवे, अनिष्ट सेवा म्हणजे कुठल्या त्याच्यामध्ये येतात की ज्यामध्ये विकार आहे. विकार म्हणजे आवडी, जीव देवता आणि प्रपंचा संदर्भातली जी काही आवडी आहे त्याला विकार असं म्हणूया, अधविकार असं म्हणूया त्याला. त्या अधविकाराच्या आवडी, त्या अधविकारामुळे, त्या आवडीमुळे आपल्याला काय होतं की अन्य धर्माचा किंवा विकल्पाचा संचार होऊ शकतो. म्हणजे मूळ कारण ते आहे अधविकार. अधविकार अशा प्रकारचा आहे की आता जसे उदाहरणं सांगितल्याप्रमाणेच की एखादी गोष्ट प्राप्त करायची असते आपल्याला, त्यावेळेस देवतेला शरण जाणे किंवा विकल्प होणे हा काही प्रकार मनामध्ये नसतो. पण एखाद्या गोष्टीसाठी आपण जेव्हा जास्त प्रयत्न करतो आणि तरी ती गोष्ट मिळत नाही, पैशाच्या मागे आपण अधिक असतो तरी पैसे मिळत नाहीत, एखादी प्रॉपर्टी कोणाची तरी हवी असते किंवा आपल्याला आपला हिस्सा पाहिजे असतो, म्हणून आपण त्याच्यामध्ये वादविवाद करत असतो, तोपर्यंत सुद्धा विकल्प हा प्रकार नसतो बरं का. म्हणजे विकल्प व्हावा आपल्याकडनं, परंतु कुठल्या तरी एका पॉईंटला असं होतं की ते आपल्या हातातून ती प्रॉपर्टी जाईल की काय, किंवा अजून सहजपणे आपल्याला ते कसं प्राप्त करता येईल. मग त्यासाठी काय केलं जातं,
मग त्याच्यावर काहीतरी असं करायचं की जेणेकरून तो आजारी पडेल किंवा त्याचं नुकसान होईल वगैरे, अशा गोष्टी केल्या जातात. खास करून संपत्तीसाठी या विकल्पाचा जास्त उपयोग होतो. किंवा एखादा व्यक्ती आहे त्याचं वाईट करण्याचंच मनामध्ये येत राहतं भांडणामुळे. साधारणशी भांडणं असतात, ती मोठी होतात, त्याच्यानंतर मग त्याच्याविषयी वाईटपणाचे विचार सुद्धा मग मोठे होतात आणि मग त्याला कसं हे करायचं. कधी कधी असं ते ज्याच्याशी भांडण आहे त्याच्याविषयी आपल्याला असं वाटतं की ह्याला मारून टाकावं, हा मेला पाहिजे, म्हणजे हिंसक विचार त्याच्याविषयी येतात. हे सुद्धा अनिष्ट सेवाच आहे एक प्रकारे. मग तो मरावा म्हणून काहीतरी मग ॲक्सिडेंट करता नाही येत, पकडल्या जाऊ, मग असं तंत्रमंत्राचा उपयोग केला जातो. हा झाला विकल्प. म्हणजे स्वामींनी एकदम बारकाईने सांगितलेलं आहे की विकल्प दोष तुमच्यापर्यंत कसा पोहोचू शकतो किंवा तुमच्या माध्यमातून विकल्प हा दोष कशाप्रमाणे घडल्या जाऊ शकतो. त्याचे किती छोटे छोटे कारणं आहेत, ते छोटी कारणं मोठी होतात आणि मोठे कारणं मग मोठा दोष घडवतात. म्हणून कुठल्याही गोष्टीची अभिलाषा ठेवू नये असं स्वामींनी सांगितलेलं आहे. परमेश्वराची आशा अपेक्षा ठेवावी, बाकी कुठल्याही गोष्टीची आशा अपेक्षा जर का तुम्ही ठेवली, स्वामींनी सांगितलं निरसा निराशा निरश्रया होऊन असावे. परमेश्वराचीच आशा, परमेश्वराचाच आश्रय, परमेश्वराबद्दलच तुम्हाला ते असलं पाहिजे. इतर जीवांविषयी जेव्हा ते असतं आणि त्या लोकांकडनं जेव्हा तुम्हाला ते मिळत नाही, अपेक्षित गोष्ट पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, अजून काही, तेव्हा काय होतं की तेव्हा आपण एक तर विकल्पाला शरण जाऊ शकतो किंवा विकल्पजनित क्रिया करू शकतो किंवा कुणी आपल्याविषयी विकल्पजनित क्रिया करू शकतो. कुणी करो ना करो त्याचा भाग सोडा, पण आपण ते कधीही ते करता कामा नये आहे. देवताजनित उपाय जर का ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी अजिबात आपण जायचं नाही. आमचे जे साधक वर्ग आहे, जे आर्ट अँड विजन वगैरे करतात, ते दिवस असतानाच गावामध्ये जातात. ज्या ठिकाणी मुक्कामी थांबायचं आहे ज्या गावाला, तर ते उजेड असतानाच त्या गावाला मुक्कामाच्या गावी पोहोचतात. का? कारण की जाताना ते सगळी बघतात सगळीकडे नपाळतं कुठे कुठे आहे, मंदिर कुठे आहे. कदाचित जर का ते मंदिर गावच जर का मोठ्या नपाळत्याचं मंदिराचं गाव असेल तर लगेच तातडीने पुढच्या गावाला जाता यावं. लहान लहान नपाळते जिथे आहे तिथे थुंकण्याचं, पाणी फेकण्याचं वगैरे, लघुशंका वगैरे याचा कुठलाही कार्य त्या नपाळत्याच्या ठिकाणी घडू नये, म्हणून अशा अनेक प्रकारे काळजी घेतल्या जाते. छोटा जरी विकल्पजनित दोष घडला किंवा छोटा जरी काही देवतेला बाधक असं जर का आपण त्या ठिकाणी केलं, तर तो अविधी जो आहे तो वाढत वाढत जाऊ शकतो. एखाद्या हिंसक ठिकाणी किंवा देवताजनित ठिकाणी आपण थुकू नये वगैरे, असं काही पाणी वगैरे फेकू नये, म्हणजे आपण आपल्यामुळे त्या विभागाला, त्या सामर्थ्याला कुठल्याही प्रकारे आपण त्रास देऊ नये. मग त्याचा उपयोग करणं ही तर एकदम खूप मोठी गोष्ट झाली. त्याचा उपयोग तर अजिबातच घेऊ नये आपण. आणि घेतलं तर काय होणार आहे की अनिष्ट सेवेत विकल्प संचरे, म्हणजे ह्या ज्या अनिष्ट सेवा ज्या आहेत, विकारादी वगैरे, या अनिष्ट सेवा तुम्हाला काय करतात, त्या विकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवृत्त करतात. त्या विकल्पाचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला काय करतात, प्रेरणा देतात. म्हणजे हा उपाय जर का केला तर मग ही गोष्ट आपल्याला मिळेल, ही संपत्ती आपल्याला मिळेल, या व्यक्तीचं वाईट होईल, आणि म्हणून त्या ठिकाणी विकल्पाचा उपयोग घेतला जातो. आणि म्हणून या बाबतीमध्ये ईश्वर साधकाने काय केलं पाहिजे, एक सावध असलं पाहिजे की कुठल्याही गोष्टीसाठी कुठलीही गोष्ट आपण स्वीकारत बसू नये. प्रत्येक गोष्टीचे उपाय सांगितलेले आहेत. प्रत्येक गोष्ट तुम्हाला कशी भेटेल, काय भेटेल, जोडलेली असेल तरच भेटेल, नाही जोडलेली असेल तर भेटणार नाही, हे सगळं सांगून ठेवलेलं आहे. परमेश्वर कसा भेटेल तेही सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ते सगळे उपाय आहेत, त्या उपायाच्या अंती तुम्हाला तो पदार्थ, तो वस्तू, ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यासाठी वेगळे असे जर का शॉर्टकट मार्ग तुम्ही बघाल तर ते अत्यंत चुकीचे आहेत. मानवपंथीय व्यक्तीने कुठल्याही प्रकारचं जे काही अशा प्रकारचे जे काही उपाय आहेत ते करता कामा नये. पुढील वचन आहे, अविधी अविधी ते प्रसवे, अविधी तो पुरुष धर्मापासून जाये. अनिष्ट सेवा विकल्प संचरे असं मागील वचन सांगितलेलं आहे.
तर मग असा हा अनिष्ट सेवेचा जो काही या ठिकाणी धोका स्वामींनी सांगितलेला आहे, तर आणि त्याच्यामुळे विकल्प होतो असं सांगितलेलं आहे. तर हा विकल्पाचा संचार एकाएकी होतो का? अचानक आपण बसलेलो आणि लगेच विकल्पाचा संचार झाला आणि आपण विकल्प दोषी झालो असं घडतं का? एकाएकी आपल्याला देवतेची क्रिया घडते का आपल्या हातून? असं कधी होत नाही. इथे सांगितलेले की अविधी अविधी ते प्रसवे. अविधी म्हणजे स्वामींनी सगळे बारकावे सांगून ठेवलेले आहेत. कशा कशा प्रकारे तुम्हाला दोष संचरू शकतो, ही जी काही वचनं आहेत, ही वचनं जर का आपण चांगल्या प्रकारे त्याचं अध्ययन केलं, चिंतन केलं, तर आपण अनेक दोषांपासून पुढे वाचू शकतो. अनेक दोषांच्या संचारापासनं आपण सावध होऊ शकतो आत्ताच. आणि तो दोष जो आहे तो कमीत कमी प्रमाणात संचरेल म्हणा, किंवा तो दोष आपल्याकडे आधीच असेल तर तो दोष आपण काढून टाकू आपल्यातनं. त्या दोषांचा त्याग आपल्याकडनं घडेल, अशा प्रकारचे उपाय या वचनांमध्ये सांगितलेले आहेत. म्हणून जोपर्यंत कुठल्याही दोषाचे ज्ञान आपल्याला होत नाही, तोपर्यंत त्या दोषाला त्यागायचा का सोडायचा हे आपल्याला कळतच नाही. जेव्हा ते कळेल त्यावेळेस आपोआपच तुमच्याकडनं तो दोष त्यागला जाण्याची जी काही वृत्ती आहे ती तुमच्यामध्ये तयार होईल. इथे म्हणून स्वामींनी हा बारकावा सांगितला की अविधी, विकल्पाचा संचार एकाएकी होत नाही, तो हळूहळू होतो. त्याला स्लो पॉइझन बोलतात. स्लो पॉइझन असं असतं की ते पोटामध्ये गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग ते आपल्यामध्ये कार्यरूप झालेलं आहे, ते आपल्याला कळत सुद्धा नाही. हळूहळू हळूहळू हळू बदल होत होत जातो तो, आणि मग एका दिवशी काय होतं, मृत्यू होऊन जातो. स्लो पॉइझन म्हणून त्याला बोलतात. हळूहळू आपल्या विषाचं जे कार्य तो दाखवणं. तसं विकल्प हा सुद्धा असंच विष आहे. तो विकल्प एकाएकी संचारत नाही, पण त्या विकल्प आपल्यामध्ये येण्यासाठी, स्थिरावण्यासाठी एक जागा जी आहे ती आपोआप तयार होत राहते. हळूहळू हळू आपल्या लक्षात येत नाही ती गोष्ट. तो जो काही प्रकार आहे तो या वचनामध्ये सांगितलं की अविधी अविधी ते प्रसय. अविधी म्हणजे छोटा अविधी, मोठ्या अविधी ते अविधी ते अविधी अविधी ते अविधी म्हणजे छोटा अविधी. अविधी ते प्रसवी म्हणजे मोठ्या अविधीतला जन्म देतो. म्हणजे ते बोलतात ना, एक खोटं बोललं ना तुम्ही की त्याच्या पुढे मग 100 खोटे बोलावे लागतात. आणि जर का 100 खोटं बोलले तर 10,000 खोटे बोलावे लागतील. 10,000 खोटं बोलले तर मग आयुष्यभर खोट्यातच जाणार आहे. खोटं एक खोटं सुरू होऊन जातं. मग म्हणून की छोटा दोष मोठ्या दोषाला जन्म देतो आणि अविधी तो पुरुष धर्मापासून जाय. मोठ्या दोषामुळे जीव जो आहे तो धर्मापासून जातो, म्हणजे त्याच्यातला धर्म कमी होत राहतो. जेवढं तो खोटं बोलेल, जेवढं तो वाईट बोलेल, तेवढा वाईटाचा जो काही स्पेस आहे तो वाढला जाईल त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या जीवनामध्ये. आणि त्याच्यामुळे चांगल्याची जी काही जागा आहे ती कमी कमी होणार आपोआपच. आणि चांगलं कमी होणं म्हणजे धर्म कमी होत जाणं असं आहे तो. म्हणून जे लाडीलबाडी करतात ना ते लोक जास्त ज्ञानाच्या मागे ते नसतातच. देवधर्म त्यांना घडतच नाही, किंवा ते देवधर्माच्या याच्यामध्ये नसतात. त्यांना असं वाटतं की नाही आपला व्यवसाय आपल्याला करायचा आहे, देवाला आपल्याला टाईमच नाही. कारण की ती लाडीलबाडी अशी घुसलेली आहे, तो छोटा छोटा अविधी असा घुसलेला आहे की त्यामुळे धर्माची जागाच कमी होत राहिलेली आहे. अनेकांना वाटतं नाही मला कामामुळे जमतच नाही, परंतु तो काम, त्या कामामुळे काय केलेलं आहे की तुम्हाला पैसे कमवण्याचा तो एक उपाय सांगितलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की अनिष्ट आहे ती सेवा एक प्रकारे. आणि अनिष्ट सेवे विकल्प संचय म्हणजे परमेश्वराची जागा कमी झालेली आहे. मग अशा टायमाला आपल्याला पैसाच मोठा वाटतो, देव मोठाच वाटत नाही. हा सुद्धा एक विकल्पाची सुरुवातच झालेली एक प्रकारे. पैसाच देव वाटतो आपल्याला, त्यावेळेस हा विकल्पाचीच एक सुरुवात आहे ती. आणि तो छोट्या छोट्या गोष्टी मग अविधी ते प्रसवे आणि अविधी तो पुरुष धर्मापासून जाय. आणि आपोआपच या मोठ्या दोषामुळे जीव धर्मापासून लांब फेकल्या जातो. जे कोणी लोक आधी खूप देवधर्म करायचे आणि आता नाही करत, ते अनिष्ट सेवेत, अनिष्ट सेवा झालेली आहे त्यांना घडते आहे, किंवा अनिष्ट सेवेमुळे ईश्वर धर्म जो आहे तो लांब फेकला गेलेला आहे.
म्हणून ही काय खूप मोठी गोष्ट नाहीये बरं. काही कामामुळे मला देवासाठी वेळच नाही भेटत, हे काही स्वाभिमानाने सांगायची गोष्ट नाहीये बरं का. हा तुमच्यातला ही तुमच्यातली कमकुवतता आहे, हे तुमच्यातला तो दोष आहे, तो दोष तुमच्यातला तो बोलतो आहे. देवासाठी वेळ नाहीये हे बोलणं म्हणजे कितीतरी मोठी एक वाक्य, एक मोठं कमेंट तुम्ही करताय. ते जबाबदारीने केलं गेलं पाहिजे आणि आपण काय बोलतो हे सुद्धा आपल्याला त्यातनं कळलं पाहिजे. आणि म्हणून इथे सांगितलेले की अविदित पुरुष धर्मापासून जाय. आणि याचा परिणाम काय होऊ शकतो? पैसा तर भरपूर येणार आहे, श्रीमंती भरपूर येणार आहे, परंतु धर्मापासून जाय म्हणजे धर्म तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही. अनेक द्रव्यवाले आपण बघितलेले आहेत, त्यांच्याकडे द्रव्य भरपूर आहे, परंतु त्यांच्याकडे धर्म करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाहीये. मग त्या पैशाने काय घेतलं तुम्ही? पैशाने काय विकत घेतलं तुम्ही? सगळं विकत घेतलंय, परंतु तुम्हाला धर्म विकत घेता नाही येत त्या पैशाने. धर्म गेला तुमच्या जीवनातनं. तो कसा आणायचा? आणि तो जर का आला तर ती कधी श्रीमंती आहे. बाकीच्या श्रीमंतीचं काय करता तुम्ही? बाकीची श्रीमंती ही काही क्षणिक आहे, काही खर्च होणारी आहे, संपणारी आहे, झिजणारी आहे. धर्म कधीही तुम्हाला तुमच्यातला जो आहे तो, तुम्हाला धर्म तुमच्या जीवनामध्ये असेल तर तो धर्म तुम्हाला कधी संपू देणार नाही. स्वामी सांगतात आमची भटोबासांना की याचं जतन करा ज्ञानाचं. अस्थिबरीच्या प्रकरणाच्या निरूपणाच्या वेळेस स्वामी सांगतात हे असे त्या रक्षण. हे म्हणजे परमेश्वर स्वतः तुमच्या हृदयात असणे, परमेश्वराचा धर्म तुमच्या हृदयात असणे, ते काय आहे? रक्षणाचं ते एक कार्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण 164व्या वचनामध्ये हा विषय बघितलेला आहे की अविदित पुरुष धर्मापासून जाणार. तर त्या अविधीपासून नेहमीच आपण लांब राहिलं पाहिजे आणि स्वतःचा धर्म वाचवला पाहिजे. तेव्हा धर्म सुद्धा तुम्हाला काय करणार आहे? वाचवणार आहे. दंडवत हो.